शामरावनगरमध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसचा रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प। शहरातील शामरावनगर परिसरात रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती। गेल्या 1.5 वर्षापासून परिसरात गटारीचे काम सुरू असून त्याच दरम्यान मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। रस्त्यावर मोठे खड्डे, सैल गिट्टी आणि अर्धवट कामामुळे नागरिकांचे हाल होत असून अनेक अपघाताची नोंद झाली आहे। गाड्या घसरून पडण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मंगेश चव्हाण यांनी यावेळी प्रशासनावर जोरदार टीका करत सांगितले की ड्रेनेज लाईन बुजवल्यामुळे गटारीचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे। त्यामुळे साथीच्या आजाराचा धोका वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तसेच अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। पाणी पुरवठ्याच्या समस्येलाही नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला। आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली। परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आणि वाहतूक सुरळीत केली। या आंदोलनात नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका सोनल सावर्डेकर, स्मिता यमगर, सामाजिक कार्यकर्ते युनुस महात, ताजुद्दीन शेख, आयुब पटेल, विक्रम सावर्डेकर, राजू यमगर, संदीप दळवी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले। आज 4 महिन्यामध्ये शामरावनगरमधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला आरसीसी गटर आहे। तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे आणि ते काम रखडलेलं आहे। कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। तर या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतंय, त्या त्रासातून जावं लागतंय। तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 नगरसेवक प्रभागातल्या 4 नगरसेवकाच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो। रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केलेत। तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही। किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल, पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस पक्षाचा सत्याची राहतो इथं काय रस्ता व्यवस्थित नाही, गटर व्यवस्थित नाही, पाणी वेळेवर येत नाही, तक्रार करूनही काही फरक पडत नाही। आज रस्त्यावर उतरलो आहे मी, म्हणजे अगोदर मी उतरलो होतो रस्त्यावर आणि फक्त आज मी सोडलं फरक आणि हाय ते बंद केलं। समोर दुकानामध्ये सध्या पाणी नाही या बायकांना, तर एका पाणी म्हणून तरसायला येते। आमचे नगरसेवक उतरले रस्त्यावर, त्याला पोलिसांनी घेऊन गेलं। हे कुठला नाही काढलाय? महापालिका आहे का नाही? काय करता येते का नाही? नाही सोडून द्यावे महापालिकेने, बघू आमचं आम्ही करून देतो। घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल, काम दुप्पट वाढवायला आहेत, गरीबाची घरं जाळायला आहेत। महापालिका करता काय? आज महिलांना रोजगार नाही आहे, एका रस्त्यावर बसल्या त्या एवढे पगार चालत नाही, महागाई भरपूर वाढवलेल्या, गॅस मिळत नाही आणि हायच्या घरात पाणी, लाईट पण हे सुद्धा बंद करायला तुम्ही काय चाललंय? रस्ता पहिला हा झाला पाहिजे। रस्ता करताना 2 ट्रेन तिथं पॅक करून टाकलं, मुरुम घातल्या, खडी घातल्या, आमच्या एकट्या पल्ल्यामध्ये पाणी यायला लागलं, ड्रेनेजचं पाणी। उद्या आमच्या घरात ड्रेनेज पाणी शिरत। आज काय केलंय? तेव्हा ते भरून पडलं। तो पडल्यात रस्त्यावर रस्ता नसल्यामुळे 20-25 लोक
पडलेले ते आंदोलन केलं आहे. रस्ता खूप दिवस झाला नीट केलेलं नाही. त्याच्यावर भरपूर लोक पडलेले, 20 ते 25 लोक पडलेले. छोटी लहान मुलं शाळेला ये जा करतात, मुली ये जा करतात आणि गर्दी असल्यामुळं भरपूर इकडे सरकायला गेलं तर मुलं पडतात. आणि 8 ते 9 टाकं पडलेलं एक मुलगा आहे सध्या आता. त्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलंय तरी आमच्या नगरसेवकांना पिंजऱ्यात घेतलेला आहे उचलून. त्याने आम्ही परत रस्त्यावर उतरणार आहोत, परत आंदोलन करणार आहोत. काय झालंय? गाडीवरून पडलेले सगळ्यात ही टाकलेलं आहे ना खडी बिडी, त्याच्यावरून गाड्या जरा इकडे व्हायचं म्हणलं. मग ते रस्ता आम्हाला नीट करून पाहिजे. ड्रेनेज 2 ठिकाणी मुजवलेलं आहे. ते पाणी एकटा कॉलनीत यायला लागलंय वापस. ती ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. 2 ठिकाणी मुजवले.